समुद्रांच्या लाटांसारखी तिची चव वाहते. एकदा खाल्ली की आठवणी मनात रेंगाळते. त्या मसाल्यात अंड जसं रत्न लपलेलं. गोवन अंडा करी म्हणजे प्रेमाचं पान मांडलेलं. ना महागडे पदार्थ ना दिखाऊ चकाच, फक्त खोबरे, मसाला आणि हातांची उब. त्या साध्या अंड्या करीमध्ये श्रीमंती लपली. गोव्याच्या साधेपणाने जग जिंकली. चुलीवर शिजते जेव्हा अंडा करी, तेव्हा मन नाचतो स्वादाच्या धुंदीत. गोव्याच्या मातीत वाढलेली ती चव प्रत्येक घासात जीवन नव्याने जगवते. गोव्याच्या मातीत वाढलेली ती चव प्रत्येक घासात जीवन नव्याने जगवते. नमस्कार, मी प्राची शेटवेरेकर आणि आज मी घेऊन आले आहे एक अशी रेसिपी जी साधी असली तरी तिची चव मात्र अगदी खास आहे, आणि ती म्हणजे अंडा करी. ही फक्त डिश नाही तर प्रत्येक घरातल्या स्वयंपाकघरातील आठवणीचा भाग आहे. कधी झटपट रात्रीचं जेवण म्हणून तर कधी रविवारचा खास भाग म्हणून अंडा करी नेहमीच जिभेवर राज्य करते. चला तर मग व्हिडिओ पाहता पाहता जाणून घेऊया या स्वादिष्ट रेसिपी मागच्या काही कहाणी. मित्रांनो, गोव्याची खाद्य संस्कृती म्हणजे समुद्राचा सुगंध, मसाल्यांचा दरवळ आणि परंपरेचा गोडवा. इथे तयार होणाऱ्या प्रत्येक डिश मध्ये सागरी वारसा आणि परकीय प्रभावांचं अनोखं मिश्रण दिसून येतं. याचाच एक भाग म्हणजे गोवन स्टाईल एग करी. गोव्यातील कुटुंबांनी ही कल्पना वेगळ्या प्रकारे आत्मसात केली. त्यांनी पोर्तुगीजांनी आणलेल्या अंड्यांना कोकणी मसाले, कांदा, लसूण, काळी मिरी, धणे आणि नारळाचं दूध यांच्यासोबत एकत्र करून अंडा मसाला करी या स्वरूपात विकसित केलं. ही डिश विशेषतः त्यावेळेस लोकप्रिय झाली जेव्हा मासळीचा तुटवडा असे, कारण अंड हे प्रथिनयुक्त आणि सोपं उपलब्ध पर्याय होता. हळूहळू ही करी गोव्यातील सर्व समाज घटकांमध्ये पसरण्यास लागली. हिंदू कुटुंबात ती नारळावर आधारित सौम्य मसाल्यांनी बनवली जाईल, तर ख्रिश्चन कुटुंबात व्हिनेगर आणि रेड चिली बेस्ड मसाला वापरून तिला थोडं आंबट तिखट रूप दिलं जात असे. या दोन परंपरांचा संगम म्हणजे आज ओळखली जाणारी गोवन स्टाईल एग करी, जिथे कोकणी चव आणि पोर्तुगीज पाककला एकमेकात मिसळली आहे. आजही गोव्यातील प्रत्येक घरात ही करी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. कुठे ती भातासोबत दिली जाते, कुठे ती पोळी सोबत, तर कुठे पावासकट खाल्ली जाते. ती फक्त रेसिपी नाही तर गोव्याच्या सांस्कृतिक एकतेचं प्रतीक आहे, जिथे विविध परंपरा, धर्म आणि चवी एकत्र येतात. मित्रांनो, अंडा करीचा मूळ उगम इतिहासाच्या पानांमधील चवदार कहाणी सांगतो. आज जगभरात विविध प्रकारच्या एग करी रेसिपी सापडतात. भारत, श्रीलंका, बांगला, दक्षिण भारतीय आणि अर्थातच गोवन स्टाईल. पण या सर्व रूपांचा उगम शोधला तर त्याची मुळे भारतीय उपखंडातील प्राचीन पाककलेत खोलवर रुजलेली दिसतात. प्राचीन काळात विशेषतः सिंधू संस्कृतीपासून भारतात कोंबडी पालनाचे काही पुरावे सापडतात. तथापि त्या काळी अंडी हा धार्मिक दृष्ट्या संवेदनशील घटक मानला जात असते, म्हणून ते मुख्य आहारात कमी वापरले जात. परंतु दक्षिण भारतात किनारपट्टीवरील प्रदेशात जिथे मासे आणि मांसाहार प्रचलित होते, तिथे अंड्यांचा वापर हळूहळू सुरू झाला. करी हा शब्द मूळचा तमिळ शब्द करी अर्थात रस, ग्रेव्ही असा आहे. तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटक या प्रदेशात मसाल्यांचा आणि नारळाच्या दुधाचा वापर करून तयार होणाऱ्या ग्रेव्ही डिशेसना करी म्हटलं जात असे. म्हणजेच करी ही संकल्पना दक्षिण भारतात जन्मलेली आहे. जेव्हा या ग्रेव्ही मध्ये अंड्याचा वापर सुरू झाला, तेव्हा एग करी या पदार्थाचा पाया रचला गेला. उत्तर भारतात कांदा, टोमॅटो, तिखट मसालेदार करी. बांगलादेशात हळदी, मोहरी आणि हिंगाचा हलका वापर. दक्षिण भारतात नारळाचं दूध, कढीपत्ता आणि कढीपाक. गोव्यात पोर्तुगीज प्रभावातून व्हिनेगर आणि कोकणी मसाल्यांचं मिश्रण. गोव्यातील गोवन स्टाईल एग करी ही म्हणूनच दक्षिण भारतीय आणि युरोपीय पाककलेचा संगम आहे.
इतिहासकार आणि फूड रिसर्चर यांच्या मतानुसार एग करीचा मूळ उगम दक्षिण भारतात, विशेषतः तमिळनाडू आणि केरळच्या किनारी प्रदेशात झाला. तिथे तयार होणाऱ्या नारळावर आधारित ग्रेव्हीमध्ये अंड शिजवण्याची पद्धत हीच आजच्या सर्व एग करी डिशेसची जननी ठरली. अंडा करीचा मूळ जन्म दक्षिण भारतात झाला, पण तिचं वाढणं आणि रूपांतर भारताच्या प्रत्येक प्रांताने केलं. गोवा, बंगाल, पंजाब किंवा केरळ, प्रत्येक ठिकाणी अंडा करीने आपला खास सुगंध आणि चव ओळख निर्माण केली. मित्रांनो, गोव्याच्या गावात अंडा करी बनवणं म्हणजे फक्त स्वयंपाक नाही, तो एक रिवाज, एक आदरभाव आणि घरगुती ऊब जपणारी कला आहे. गावातील स्त्रिया आजही मसाले हाताने वाटतात. खलबत्त्यातून उठणारा आवाज, मसाल्यांचा सुगंध आणि नारळाच्या दुधाचा दरवळ यातून तयार होतो गोमंतकीय अंडा मसाला. ही पद्धत सांगते, चव मशीन मधून नाही, मनातून तयार होते. अंडा करी बनवण्याची परंपरा अनेकदा मासळी न मिळालेल्या दिवसात पाळली जाते. त्या दिवशी घरात सर्वजण एकत्र बसून जेवतात. अंडा करी, गरम भात, थोडं लोणचं आणि खूप सारे गप्पा हीच गोव्याच्या गावची खरी चव, आपुलकीची. गोव्याच्या गावात अंडा करी म्हणजे फक्त अंडा आणि मसाला नव्हे, ती आई हाताचा स्पर्श, परंपरेचा गंध आणि घरातली आपुलकीची कहाणी. मित्रांनो, गोमंतकीय अंडा करी म्हणजे तिखट, आंबट आणि गोड चवीचं सुंदर संतुलन. मित्रांनो, मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता तुमचा निरोप घेते. लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत, एका नव्या विषयासोबत.